थांबा कुंभ राशीवाल्यांनो, 14 जून दर्श अमावस्याबद्दल एक अशी गोष्ट समोर आली आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही ही व्हिडिओ स्किप करणार नाही. कारण पुढील फक्त 24 तासात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी अनेक महिन्यापासून अडकलेले नशीब अचानक बदलून टाकेल. पण सावधान, या 24 तासात एक चूक झाली तर तुमच्या हातातून मोठी संधी निसटू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला 3 असे संकेत सांगणार आहे जे दर्श अमावस्यापूर्वी दिसले तर समजा महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. आणि शेवट मी एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. म्हणून कुठेही जाऊ नका, कारण पुढील काही मिनिटात जे तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. कुंभ राशी, 14 जूनच्या रात्री 12 वाजण्यापूर्वी एकदा एक, कारण पुढील 24 तासात घडणारी एक घटना तुमचे नशीब श्रीमंतीकडे किंवा संघर्षाकडे वळू शकते. म्हणून मंडळी, व्हिडिओ पूर्ण वॉच करा. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 14 जून रोजी आलेली दर्श अमावस्या तुमच्या जीवनात असा बदल घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हो मंडळी, आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, कारण ग्रह नक्षत्राची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे की पुढील 24 तासात कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतो. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या समस्येमुळे त्रास कसला, कदाचित तुमचे एखादे काम वारंवार अडकत असेल, कदाचित आर्थिक अडचणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल किंवा नशिबाने साथ सोडली असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. मंडळी, दर्श अमावस्या सामान्य अमावस्या नाही. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, संकल्पना याचे फळ अनेक पटीने वाढून मिळते असे मानले जाते. आणि यावेळी या अमावस्याचा सर्वात जास्त प्रभाव जर कोणत्या राशीवर पडत असेल तर त्यामध्ये कुंभ राशी अग्रस्थानी आहे. मंडळी, तुम्ही लक्षात घेतले आहे का की काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात काही ना काही अडथळे येत होते. काम बनता बनता बिघडत होतं, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते, पैशाची कमतरता जाणवत होती, काहींना स्वतःच्या जवळच्या लोकांकडून दुःख मिळत होतं. पण आता परिस्थिती बदलणार आहे, कारण विश्वाची ऊर्जा तुमच्या बाजूने फिरू लागली आहे. आजचा हा व्हिडिओ पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त भविष्यवाणी नाही, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकेताबद्दल आहे. कारण अनेक वेळा देव आपल्याला कधी संकेत देतो आणि नंतर चमत्कार घडवतो. कदाचित मागील काही दिवसात तुम्हाला एक विचित्र स्वप्न पडत असेल, कदाचित एखादी व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात आली असेल, कदाचित मनात सतत एखादा विचार येत असेल, तर हे सर्व संकेत असू शकतात. मंडळी, या दर्श अमावस्यानंतर कुंभ राशीच्या काही लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो, काहींना नोकरी मोठी संधी मिळू शकते, काहींना व्यवसायात प्रचंड फायदा होऊ शकतो, तर काही लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंदाची नवीन सुरुवात होऊ शकते. पण एक गोष्ट आहे, हा लाभ फक्त त्यांनाच मिळेल जे मनाने सकारात्मक राहतील आणि देवावर विश्वास ठेवतील. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती मोठी गोष्ट, शुभ बातमी घेऊन येत आहे, कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचं आहे, आणि शेवटी एक असा उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमचं भाग्य आणखी वेगाने चमकू लागेल. मंडळी, जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओपैकी एक ठरू शकतो. चला तर मग 14 जून दर्श अमावस्याच्या दिवशी कुंभ राशीच्या जीवनात नेमका कोणता मोठा चमत्कार घडणार आहे. तर मंडळी, आता मी सांगणार आहे ते प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीने काळजी ऐकावे, कारण पुढील 24 तास तुमच्या जीवनात संपूर्ण प्रवास बदलू शकतात. होय, कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल, पण ग्रहाची स्थिती आणि दर्श अमावस्याची ऊर्जा काही वेगळे संकेत देत आहे. मंडळी, मागील काही महिन्यापासून तुम्ही एक गोष्ट सतत अनुभवत आहात का? तुम्ही मेहनत करत आहात का? प्रयत्न करत आहात का? सर्वांना मदत करत आहात का? पण तरीही अपयश मिळत आहे.
तर मंडळी, काही वेळा आपल्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा सर्व काही थकलेलं असतं. ही दर्श अमावस्या तुमच्यासाठी तसाच दिवस घेऊन येत आहे. ज्या लोकांचे काम अनेक महिन्यापासून अडखडलेले आहे, त्यांना वारंवार अपयश मिळणे, ज्यांच्या घरात आर्थिक तणाव आहे, अशा लोकांसाठी ही वेळ आशेचं किरण घेऊन येत आहे. मंडळी, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी देव आपल्याला मोठे यश देण्यापूर्वी खूप संघर्ष करायला लावतो, कारण संघर्षाशिवाय यशाची किंमत कळत नाही. आणि मला असे दिसते की कुंभ राशीचे अनेक लोकांचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आता निर्माण होत आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर हसले, त्यांनी तुमच्या स्वप्नाची किल्ली उघडली, त्यांनाच लवकर तुमच्या यशाचे कौतुक करावे लागेल. मंडळी, अचानक एखादा फोन कॉल, अचानक आलेला संदेश आणि किंवा एखादी अशी बातमी जी तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल. म्हणून या काळात कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, कारण विश्व तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही सतत एखादे काम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा मोठे भाग्य अशा छोट्या संकेतामधून आपल्या जीवनात प्रवेश करतं. मंडळी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की दर अमावस्येनंतर आर्थिक क्षेत्रात कोणता मोठा चमत्कार घडू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत आणि कोणत्या लोकांच्या हातात मोठी संधी येणार आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते: पैसा, धन, आर्थिक प्राप्ती. कारण वास्तव हे आहे, जीवनातील कितीही आनंद असला तरी आर्थिक स्थिरता नसेल तर मनाला शांतता मिळत नाही. तर काही कर्ज आणि कर्जामुळे मोठा ताण सहन करावा लागला. दर अमावस्येनंतर परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. ग्रहस्थिती असे संकेत देत आहे की आर्थिक बाबतमध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. ज्या पैशाची तुम्ही आशा सोडली होती ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. ज्या घरामध्ये अडथळे येत होते ते अचानक पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो आणि काहींना तर अशी संधी मिळेल जी पुढील अनेक वर्षांचे आर्थिक चित्र बदलू शकते. मंडळी, विशेष जे लोक व्यवसाय करतात त्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार, नवीन भागीदारी किंवा एखादा मोठी ऑर्डर मिळण्याचे संकेत आहे. कदाचित तुम्हाला अशी ऑफर मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ मानला जात आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा: पैसा फक्त मेहनत येत नाही, तर योग्य वेळ आणि योग्य संधी याला त्यामागे मोठा वाटा असतो. आणि आता अशीच एक संधी तुमच्या दिशेने येत असल्याचे संकेत आहे. मात्र या काळात एक चुकी अजिबात करू नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणतीही आर्थिक व्यवहारातून घाई करू नका, कारण जिथे लाभाचे योग असतात तिथे फसवणुकीची शक्यता असते. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. मंडळी, काही कुंभ राशीच्या लोकांना या काळात एखादी जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या पुढील 24 तासात तुम्हाला पैशाच्या संबंधित एखादा शुभ संकेत मिळू शकतो. यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. पण लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या दारात येते. फरक इतकाच असतो, काही लोक ती ओळखतात आणि काही लोक तिला गमावून बसतात. म्हणून डोळे आणि मन दोन्ही उघडे ठेवा, कारण नशिबाचा दरवाजा कधी उघडेल हे सांगता येत नाही. आणि मंडळी, पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेम, नाती आणि कुटुंबाच्या बाबतीत दर अमावस्या कोणता मोठा बदल घेऊन येत आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक कोणाची एंट्री येऊ शकते, तर काहींना तुटलेले नाते पुन्हा जुळू शकते. तर मंडळी, तितकेच महत्त्वाचे आहे पैसा. करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचं आपली नाती आहेत. कारण आयुष्यात कितीही यश मिळालं तरी आपल्याला प्रेम करणारी माणसं नसतील तर यश अपूर्ण वाटतं. पण कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या जीवनात मागील काही काळात नातेसंबंधाबाबत अनेक चढ उतार होते. मंडळी, दर अमावस्येनंतर ग्रहाची ऊर्जा तुमच्या भावनिक जीवनाशी विशेष प्रभाव टाकताना दिसत आहे. ज्या नात्यामध्ये शांतता होती, जिथे संवाद होता, ज्या नात्यात राग होता, तिथे समजूतदारपणा निर्माण होऊ शकतो. अशी व्यक्ती ज्यांना तुम्ही अनेक दिवस विचार करत होता, कदाचित ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करेल. मंडळी, कधी कधी काही नाती वेळेमुळे दूर जातात, पण त्यामागे प्रेम नसल्याने फक्त परिस्थिती बदललेली असते. आणि आता अशीच एखादी परिस्थिती पुन्हा बदलण्याचे संकेत दिसत आहे. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी विशेष व्यक्ती येण्याची शक्यता निर्माण होत आहे. सुरुवातीला ती व्यक्ती एक साधी ओळख वाटेल, पण पुढे जाऊन ती नाते खूप महत्त्वाचे ठरू शकते. मंडळी, या काळात तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व असणार आहे. एक गोड शब्द तुटलेले नाते जोडू शकतो आणि एक चुकीचा शब्द जवळची
नाती दूर करू शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा, विचार करून बोला आणि अहंकाराला नात्यामध्ये येऊ देऊ नका. विवाहित व्यक्तीसाठी हा काळ आनंददायक संकेत ठरू शकतो. मंडळी, म्हणून आपल्या जवळच्या लोकांना वेळ द्या. पण एकदा तुटलेली माणसं परत मिळवणे खूप कठीण असतं, कारण विश्व तुमच्या आयुष्यात काहीतरी सुंदर घडवण्याची तयारीत आहे. कोणत्या कुंभ राशीच्या लोकांना अचानक मोठी संधी मिळू शकते आणि कोणाचे आयुष्य एका निर्णयामुळे पूर्ण बदलू शकतं, तर चला तर जाणून घेऊया. करिअर आणि नोकरी व्यवसाय मोठा बदल. कारण जेव्हा क्षेत्रात प्रगती होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो, घरात आनंद येतो आणि आयुष्यात नवी दिशा मिळते. तुमच्यासाठी येणारा 24 तास खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्रहाची स्थिती असे संकेत देत आहे तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळण्याची सुरुवात आहे. मागील काही महिन्यापासून तुम्ही संधीची वाट पाहत होता, ज्या यशासाठी दिवस रात्र मेहनत करत होता, ती संधी आता तुमच्या दारावर टकटक करू शकते. काही लोकांना अचानक तर मंडळी, नोकरी संदर्भात शुभ बातमी मिळू शकते. एखादा फोन कॉल, एखादा ईमेल किंवा एखादी मुलाखत जी तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काही काळात मिळालेली प्रत्येक संधी त्यामागे तुमचं भविष्य लपलेलं असू शकतं. त्यासाठी हा काळ सकारात्मक संकेत देत आहे आणि काहींना पगारवाढीचे संकेतही मिळू शकतात. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून विचार करत असाल, माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार. थोडा समय, विश्वास, संदेश आणि योग्य वेळ जवळ आली की आता व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना सर्व काही मिळून जाईल. तर मंडळी, काहींना असा ग्रह मिळू शकतो की भविष्यात मोठा फायदा देईल. या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, भीतीमुळे कोणताही संधी सोडू नका. विश्व तुमच्याकडून एक अपेक्षा करत आहे, कारण तुम्ही जितके स्वतःला कमी समजता त्यापेक्षा काहीतरी जास्त ताकद तुमच्याकडे आहे. आणि काहींना आयुष्याची दिशा बदलणारा निर्णय घ्यावा लागू शकतो, कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एक धाडसी निर्णयापासून होते. मंडळी, लक्षात ठेवा, दर अमावस्या फक्त अंधाराचे प्रतीक नाही, तर ती नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. आणि कदाचित तुमच्या करिअरची सर्वात सुंदर सुरुवात याच काळात होणार आहे. आणि अचानक तुमची प्रतिष्ठा आणि मान सन्मान कसा वाढणार, तर चला तर मंडळी जाणून घेऊया. मंडळी, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती दोन प्रकारची माणसं भेटतात. एक ती जी आपल्या यशामागे आनंद मानतात आणि दुसरी जी आपल्या पुढे जाताना पाहू शकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की काही लोक विनाकारण तुमचा विरोध करतात, तुमच्या प्रत्येक कामात अडथळे आणतात किंवा तुमच्या अपयशाची वाट पाहत आहात, तर हा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दर अमावस्येनंतर परिस्थिती वेगाने बदलताना दिसत आहे. मंडळी, गेल्या काही काळात तुमच्या विरुद्ध अनेक गोष्टी घडल्या असतील. काही लोकांनी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या असतील, काहींनी तुमचा विश्वासघात केला असेल, तर काहींनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा केला असेल. पण आता कर्माचे चक्र फिरू लागले आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना आता तुमच्या यशाची जाणीव होणार आहे. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्य काही काळासाठी लपतं, पण कायमचे नाही. आणि तुमच्या आयुष्यात अनेक सत्य गोष्टी आता समोर येण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा डाव स्वतः उघडे पडू शकला, तेच अनेक पटीने तुमच्याकडे परत येतील. आणि म्हणून आता तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याचे संकेत आहे. मंडळी, या काळात तुमच्या मान सन्मानमध्ये वाढ होऊ शकतो. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्ष केले आहे ते लोक आता तुमचे मत विचारू शकतात. जिथे तुमची किंमत नव्हती तिथे तुमचा सन्मान वाढू शकतो. समजा कुटुंबात काही कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अनेक लोक तुमचे कौतुक करतील. पण मंडळी, याच वेळी नम्रता सोडू नका, कारण खरे मोठेपणा यशामध्ये नसते, तर यश मिळवल्यानंतर जमिनीवर राहण्यात असते. या काळात काही लोक तुमच्याशी पुन्हा मैत्री करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. वेळ द्या, लोकांना ओळखा आणि मनात निर्णय घ्या. मंडळी, आणखीन एक विशेष संकेत दिसतो की तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या आत्मविश्वास अनेक पटीने वाढवेल. कदाचित एखादा सन्मान किंवा कदाचित एका व्यक्तीकडून मिळालेला प्रश्न जी तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देईल. तर मंडळी, कारण आता आपण जाणून घेणार आहोत दर अमावस्येचे गुड रहस्य. विश्व तुम्हाला कोणते संकेत देत आहे आणि पुढील 24 तासात कोणती अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाचे चित्र बदलून टाकेल. तर मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत, कारण आता तुम्हाला मी सांगणार आहे
हा उपाय जो दर अमावस्येच्या दिवशी केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकते. पण त्याआधी फक्त अंधाराची रात्र नाही, ती नवीन सुरुवातीची संधी देखील आहे. ती एक मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी वेळ आहे. मंडळी, अनेक वेळा नशीब आपल्या बाजूने असते, पण आपल्याला नकारात्मक ऊर्जा आणि भीती आपल्या पुढे जाऊ देत नाही. म्हणून या दिवशी मन शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया ते विशेष उपाय. 14 जून दर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे मनापासून स्मरण करा. घरातील देवघरात किंवा मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यानंतर शांत मनाने 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंत्र जपत असताना आपल्या मनातील इच्छा, अडचणी भगवान शिव समोर व्यक्त करा. मंडळी, श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते. यानंतर शक्य असल्यास गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न दान करा किंवा तीळ, फळ किंवा धान्य दान करा. त्यामुळे मनात करुणा आणि सकारात्मकता वाढते. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा मंदिरात एक दिवा लावा. त्या आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. मंडळी, या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. कडू शब्द बोलणे टाळा, कारण अमावस्येच्या दिवशी मनातील शांतता ही सर्वात मोठी साधना मानली जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, एखादी नवीन संधी दिसली किंवा एखादी व्यक्ती अचानक मदतीसाठी पुढे आली तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व अनेकदा संकेताच्या माध्यमातून आपल्यासाठी नवीन दरवाजा उघडत असते. चमत्कार घडवण्यासाठी श्रद्धा, सकारात्मक विचार आणि योग्य वेळ लागते. आता पुढील तासात तुमच्या आयुष्यात कोणता बदल होईल ते उत्सुकतेने ठरणार आहे. विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला, कारण कधी कधी एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. तर मंडळी, 14 जूनची ही दर अमावस्या तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घेऊन येईल ही येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, जे लोक हार मानत नाही आणि जे लोक संकटामध्ये सकारात्मक राहतात त्यांच्यासाठी नशीब एक ना एक दिवस नक्की बदलतं. कुंभ राशीच्या मंडळींनो, खूप स्वतःचे अश्रू स्वतःच पुसले आहेत, खूप वेदना सहन केल्या, तुम्ही संघर्ष केला, पण आता तुमच्या संयमाचे फळ देण्याची तयारी आहे. कदाचित पुढील 24 तास एक फोन कॉल, एक संदेश, एक भेट किंवा एक अशी संधी तुमच्या आयुष्यात नक्की येईल. ज्या क्षणी आपण सर्व काही संपले असे समजतो, त्या क्षणी देव आपल्या आयुष्यात सर्वात सुंदर अध्याय सुरू करत असतो. जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर भगवान शिववर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की येणारे दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे तर कमेंटमध्ये जय महाकाल नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण अशाच राशी भविष्याच्या आध्यात्मिक माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांना बाय बाय.